श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 3 ऑक्टोबरपर्यंत शनी देणार भरपूर पैसा। वृषभ, मिथुन आणि कुंभ या 3 राशीच्या व्यक्तींना मिळणार अपार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश। ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तन देखील होते। शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते। शनी सध्या कुंभ राशीत वक्री झाला असून 19 ऑगस्ट रोजी शनीने पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश केला आहे। शनी 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील। दरम्यान या काळात काही राशीधारकांना त्यांचे शुभ परिणाम पाहायला मिळतील। या काळात त्यांना धनसंपत्तीचे सुख लाभेल। शनी चमकवणार त्यांचे भाग्य। चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। नंबर 1 वृषभ राशी। शनीचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल। या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल। नोकरी व्यवसायात फायदा होईल। तसेच या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील। नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल। कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल। सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील। व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील। दूरचे प्रवास घडतील। तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल। या काळात तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल। पण या काळात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा। वैवाहिक आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील। नव्या कार्याची सुरुवात होईल। मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील। कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील। नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील। प्रेम संबंध सुखमय होतील। लग्न ठरतील। या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल। स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल। वैवाहिक जीवन सुखमय राहील। तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल। भौतिक सुख सुविधा प्राप्त कराल। या राशीच्या लोकांचे चांगले दिवस येऊ शकतात। व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो। शेअर्स, सट्टा, लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते। अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो। व्यवसायात मोठे यश मिळू शकते। रखडलेली कामे
मार्गी लागू शकतात. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळू शकते. हा काळ सर्वच बाबतीत चांगला ठरू शकतो. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या आईवडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. नंबर 2, मिथुन राशी. शनीचे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमची अनेक स्वप्ने पूर्ण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण करा. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळू शकते. करिअरमध्ये या लोकांना भरपूर यश आणि नफा मिळेल. विदेशात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर हे लोक चांगली कमाई करू शकतात. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. जोडीदाराबरोबर संबंध दृढ होईल. आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता. या काळात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणीही लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. मुलांकडून गोड बातमी मिळू शकते. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. या लोकांची नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. त्याचबरोबर यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या लोकांना व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. या लोकांना नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे अनेक गोष्टी या लोकांच्या मनाप्रमाणे होतील. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची अपेक्षा आहे. जुने अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची
आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. बुध देवाच्या उदयामुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही कोणतंही काम कराल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतात. यावेळी करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता दिसते. आणि नंबर 3, कुंभ राशी. शनीचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल. धनसंपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. आपल्याला येत्या कालावधीत योग्य संगत निवडणे खूप फायद्याचे असेल. इतरांचा आदर ठेवा, पण आपल्यासाठी योग्य निर्णय घेताना घाबरू नका. तुम्हाला अल्प कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी झळाळी देण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आळस टाळावा. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, पण त्याचा परिणाम आपल्यासाठी खूप फायद्याचा असू शकतो. पगारवाढ प्राप्त होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांना देखील शनीच्या वक्री स्थितीचा विशेष फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्या. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. या काळात तुम्ही भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकता. त्याचवेळी नोकरदार लोकांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यासह त्यांना नोकरीत नव्या किंवा वरच्या पदावर स्थान मिळू शकते. हा काळ तुमच्यासाठी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी चांगला मानला जातो. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. त्याचबरोबर ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेट, प्रॉपर्टी यांच्याशी संबंधित आहे त्यांना चांगला लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.